ठाण्यात गडकरी रंगायतन येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अविस्मरणीय अजितदादा हा सांस्कृतिक कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला। वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल गीतांनी कार्यक्रमाला विशेष रंग चढवला, तर जिद्द शाळेतील विशेष मुलांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। विशेष म्हणजे महापौर शर्मिला पिंपळकर, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, आमदार सुभाष भोईर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेवक मनोज शिंदे, राजन केणी, सुहास देसाई, नगरसेविका वहिदा खान, पूनम माळी, सभागृह नेते हनुमंत जगदळे तसेच स्वर्गीय अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिगळे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाच्या आठवणींना उजाळा दिला। आज खरं तर स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीच्या निमित्ताने खरं तर आज गडकरी रंगायतन येथे कुठला आपला वसंत डावखरे फाउंडेशनच्या वतीने आज संगीतांचा कार्यक्रम खरं तर इथे आयोजित केलेला आहे आणि इथे आपले आयोजक आहेत प्रमोद डावखरे साहेब आणि मला वाटतं अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम ठाण्यामध्ये आज सकाळपासूनच सुरू आहेत। दादांना पुन्हा एकदा मी श्रद्धांजली वाहते। धन्यवाद। ऍक्च्युली आज दादांची जयंती, दादांचा आजचा जन्मदिवस, वाढदिवस म्हणून सातत्याने या महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होत होता, परंतु कर्मधर्म संयोगाने आज आपल्याला जयंती साजरी करावी लागते। याच्यातच निश्चित प्रकारे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं दुःख आपल्याला दिसून येते। वास्तविक पाहता या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रबोध डावखरे यांच्या वतीने या जो कार्यक्रम आयोजित केले ती दादांना खरी आदरांजली, श्रद्धांजली ठरेल। साहेब, आपण देखील म्हणजे राष्ट्रवादीत होता, त्यांचा अनुभव एक काय सांगाल? पवार कुटुंबांच्या बरोबर 50 वर्ष काढलेले आहेत, त्यामुळं पवार कुटुंबाबरोबरचे असणारे अनुभव हे अतिशय सुखद आहेत। त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची वेळ जपण्याची पद्धत, कामामध्ये जो प्रश्न असेल तो प्रश्न सोडवण्याची पद्धत ही अतिशय वेगळी आहे, परंतु आताच्या काळामध्ये तो प्रकार आपल्याला बघायला मिळत नाही। वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांनी दादांची जयंती आज साजरी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। अत्यंत गोड गोड आठवणी दादा या ठिकाणी देऊन गेलेल्या आहेत। खरं तर ठाण्यात शिंदे कुटुंब आणि पवार कुटुंब हे संपूर्ण राजकारणामध्ये एक वेगळं समीकरण आणि वेगळं नातं आमचं कुटुंबाचं नातं आहे। त्याच्यामुळे खरं तर आज ठाण्यामध्ये प्रबोध डावखरे सारखा युवा तरुण ही एक अजितदादांची आठवण घेऊन संपूर्ण ठाण्यामध्ये सच्चा नागरिकांना त्यांची आठवणी जिवंत ठेवण्याचा कार्यक्रम करतो, त्याला मी धन्यवाद देतो। आणि जिल्ह्यामध्ये दादांच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व या ठिकाणी उभं राहील आणि डावखरे साहेबांचं पवार घराण्याचं नातं देखील अख्या महाराष्ट्राला, भारताला माहिती आहे। त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून देखील प्रबोध आणि त्याचं कुटुंब या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून बघितलं तरी ते पुढे नेण्याच्या माध्यमातून एक चांगलं पाऊल असेल। मी त्याला भावी आयुष्यासाठी प्रबोधला शुभेच्छा देतो आणि एक चांगला कार्यक्रम राबवला त्याच्याबद्दल आभार आणि धन्यवाद मानतो।